लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नाशिक रोड पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यातील 15 तोळे सोन्याचे दागिने जप्त करत एका आरोपीला अटक केली आहे। या कारवाईमध्ये तब्बल 16 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। फुलेनगर पळसे येथील श्रीमती विमल सूर्यभान कुणे यांच्या घरी झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सबकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आणि गुन्हे शोध पथकानं परिसरातील सीसीटीव्ही तपासून संशयितांचा शोध घेतलाय। गोपनीय माहितीवरून नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरातून शुभम विकी मोरे वय वर्ष 24 राहणार विजयनगर नाशिक याला ताब्यात घेण्यात आलाय। त्याच्याकडून सोन्याची पोत सापडली आहे। पुढील चौकशीमध्ये आरोपीने गुन्ह्याची कबुली देऊन चोरीच केलेले दागिने लपवून ठेवल्याचं सांगण्यात आलंय। पोलिसांनी त्याच्याकडून पोत, अंगठ्या, कानातले लॉकेट, पाटल्या, बांगड्या असे एकूण 15 तोळे दागिने जप्त केले। या उल्लेखनीय कारवाईमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सबकाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस कर्मचारी विशाल कुवर, समाधान वाजे आदींचा सक्रिय सहभाग होता। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार करत आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र जाधव, नाशिक रोड। Subscribe now and press the bell icon.